नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता, कृषी विषयाचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश। अवकाळी पावसाचा लसूण पिकाला फटका, लसणाचा दर 400च्या पार। शेतकरी ऊस बिलांच्या प्रतीक्षेत, व्याजासह बिले देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कांदा प्रश्नी जानेवारीत संयुक्त एल्गार महामेळावा घेण्याची घोषणा। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। राज्यात किमान तापमान कमी अधिक होत असले तरी राज्यात गारठा कायम आहे। उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आहे। राज्याच्या किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता असून गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उत्तर भारतात सध्या प्रचंड थंडी आहे आणि गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाटही सुरू आहे। याशिवाय दिल्ली आणि आसपासच्या परिसरातही सकाळी दाट धुके दिसत आहे। त्यासोबतच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 28 डिसेंबर 2023 पर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी करण्यात आलाय। IMDने पुढील 24 तासात अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा दिलाय आणि याशिवाय डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि आज राज्याचा गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे। कृषी क्षेत्रात लहान मुलांना किंवा मुलांना आवड असेच माहिती मिळावी याकरता राज्य सरकारच्या वतीने आगामी शैक्षणिक वर्षापासून शेतीविषयक अभ्यासक्रमात समावेश करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। पहिलीपासून शेती विषय शिकवला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। शेतीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा व शेती व्यवसाय करण्याबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण व्हावी असा विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला आहे। दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आले असता त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे। नेक्स्ट न्यूज। सध्या लसणाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। कांदा पाठोपाठ आता लसणाचे भाव वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कांद्याच्या भावात आता घसरण झाली असली तरी गेल्या काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर मात्र प्रति किलो 300 ते 400 रुपयांवर पोहोचले होते। आता लसणाच्या दराने 400चा पारा गेल्याने सर्वसामान्यांचं बजेट कुठं कोलमडलंय तरी असं वाटायला लागलंय। लसणाच्या किमती ह्या अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने वाढलाय आणि संकरित लसणाचा भाव 250 असून गावरान म्हणजे देशी लसूण 400 रुपयांपर्यंत येऊन पोहोचलाय आणि 400चा पार देखील भाव काही शहरात झालाय। व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे लसणाचे भाव अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सांगलीतील कारखान्याकडे शेतकऱ्यांचे 520 कोटी थकीत आहे। साखर कारखान्याचा हंगाम सुरू होऊन अनेक दिवस झाले तरी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे मिळालेले नाहीयेत। त्यामुळे ऊस दराची कोंडी फुटत असल्यामुळे बिल वर्ग न केल्याने त्याचे कारण साखर कारखानदार देत आहे। दरम्यान या कारखान्याने 14 दिवसात बिल न दिल्यामुळे 15% व्याजासह वर्ग करावेत अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार 14 दिवसात करण्यात आली पाहिजे, त्यापेक्षा उशीर केल्यास 15% व्याजासह शेतकऱ्यांची ऊसाची बिल द्यावी तसेच शासन आदेशात असं म्हटलंय। पण या नियमांचे देखील कारखान्यांनी पालन केलेले नाहीये। त्यामुळे 15% व्याजासह पैसे वर्ग करावेत अशी मागणी शेतकरी संघटनांकडून व्यक्त केली जाते। कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी संताप व्यक्त करतायत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदी प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना जानेवारी महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 30 एकर जागेत हा महामेळावा होणार आहे। केंद्र सरकारने 8 डिसेंबरला घेतलेल्या निर्यात बंदीमुळे 3500 ते 4000 रुपये क्विंटल प्रमाणे विकला जाणारा कांदा निर्यात बंदीनंतर अचानक 1500 ते 1600 रुपयांची घसरण झाली आहे आणि यामुळे याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय व शेतकरी व निर्यातदारांना सहन करावा लागतोय। त्यामुळे जानेवारीत संयुक्त एल्गार महामेळावा होणार आहे। तर बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। तसेच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।